सर्वांना सलाम. मी विजय संगीत गीत नंबर 19 हे काढण्याची आपणा सगळ्यांना विनंती करतो. रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्या समवेत आम्ही मंडळीच्या चालीवर विजय संगीत गीत नंबर 19 पतित जनांच्या त्रात्या माझ्या प्रभुराया गुरुराया हे गाणार आहोत. आपणही आपल्या घरात विजय संगीत गीत नंबर 19 हे गावं. पतित जनाच्या त्रात्या माझ्या गुरुराया जय गुरुराया. पतित जनाच्या त्रात्या माझ्या गुरुराया जय गुरुराया. प्रभुराया जय गुरुराया जय प्रभुराया जय गुरुराया. प्रणत जनाच्या भ्रात्या माझ्या प्रभुराया जय गुरुराया. प्रणत जनाच्या भ्रात्या माझ्या प्रभुराया जय गुरुराया. प्रभुराया जय गुरुराया जय प्रभुराया जय गुरुराया. सुखाच्या शांती सुखाच्या दात्या माझ्या प्रभुराया जय गुरुराया. शांती सुखाच्या दात्या माझ्या प्रभुराया जय गुरुराया. प्रभुराया जय गुरुराया जय प्रभुराया जय गुरुराया. सदया येशू ख्रिस्ता माझ्या प्रभुराया जय गुरुराया. सदया येशू ख्रिस्ता माझ्या प्रभुराया जय गुरुराया. प्रभुराया जय गुरुराया जय प्रभुराया जय गुरुराया. पतित जनाच्या त्रात्या माझ्या प्रभुराया जय गुरुराया. मी रेव्हरंड विश्वास पाडवी आपणाला थांबण्याची विनंती करतो. कृपया आजच्या मननाच्या पूर्वी आपण प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देवबापा, या सायंकाळी पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, आभार मानतो प्रभुदेवापा. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी आमच्या नित्यक्रमाने प्रभू मंदिरात बसून तुझी भक्ती आराधना करण्यासाठी, तुझं वचन आणि त्यावर चिंतन मनन करण्यासाठी आम्हाला तू ही सुंदर संधी दिलीस. आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. तुझ्या वचनातून प्रभू तुझे दास बोलत असताना पुन्हा एकदा प्रभू आमच्या अंतःकरणाचं द्वार तू उघड, यासाठी की देवापा जे काही आम्ही ऐकू ते आम्ही स्वीकारू, त्याप्रमाणे चालू आणि आमच्या जीवनामध्ये एक नवीन जीवनाचा प्रारंभ होईल. अशा प्रकारचा बदल, अशा प्रकारचं परिवर्तन आमच्या जीवनात रोज व्हावं म्हणून प्रभू आज पुन्हा एकदा आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. म्हणून ही लहानशी उपासना, ही प्रार्थना संगती आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. आम्हा सर्वांना या उपासनेद्वारे तू आशीर्वादित कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार एका नवीन सप्ताहाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि दयाळू परमेश्वराची मी स्तुती करतो. सारा आदर मान महिमा प्रभू परमेश्वर पित्याला देतो. एका नवीन सप्ताहाची सुरुवात आपण केलेलीच आहे. सायंकाळचं संध्याकाळचं मनन हे आपल्याला मिळत आहे.
आज सायंकाळी ज्या शास्त्र भागावर आपण मनन करणार आहोत त्यासाठी आपण लूका शुभवर्तमानामध्ये जाऊया. क्षमा करा, मत्तई शुभवर्तमानामध्ये आपण जाऊया. मत्तयाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आपण काढू. मत्तई 19:13 ते 15 या ठिकाणी एक महत्वपूर्ण घटना घडलेली आहे. आणि ही जी घटना आहे ही घटना अनेकांना विश्वासात मजबूत करण्यासाठी व खूप साऱ्या वेळेला लहान लेकरांच्या बाबतीमध्ये सांगितली जाते, बोलली जाते. 19वा अध्याय मत्तई शुभवर्तमान आणि वचन 13, 14 आणि 15 आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो. नंतर त्याने बाळकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. येशू म्हणाला, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून गेला. एक गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसते, ती म्हणजे बाळकांवरती हात ठेवावा अशी लोकांची इच्छा आहे, परंतु शिष्यांची इच्छा नाही. शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावलेलं आहे. हे पाहून येशू त्या बाळकांना म्हणतो, माझ्याकडे या, माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. बरं, एवढंच येशू म्हणत नाही, तर त्यांच्या पुढे एक गोष्ट तो फार स्पष्टपणे विदित करत आहे, ती म्हणजे स्वर्गाचं राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. याचा अर्थ बाळकांसारखी निरागसता आणि बाळकांच्या अंगी असलेले जे गुण आहे ते आम्हाला स्वर्गीय राज्याची आठवण करून देतात, किंवा स्वर्गीय राज्य असल्यांचंच आहे असं म्हटलेलं आहे. तर मग सारासार विचार करता असं लक्षात येतं की मग बाळकांसारखं झालं तर स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल. मग बाळकांसारखंच का? येशूने हे शब्द इथं का विचारले? कारण प्रसंग होता बाळकांवरती हात ठेवा आणि आशीर्वाद द्या असा, परंतु येशूने त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की नुसतं हात ठेवणं नाही, तर बाळकांसारखं झालं तर स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल. मग बाळकांसारखं होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर 2 गोष्टी या ठिकाणी दिसतात, ते म्हणजे नम्रता आणि विश्वास. या बाळकांबद्दल किंवा बाळकांना माझ्याकडे येऊ द्या असं जे येशू म्हणत आहे त्याच्या मागचा एक साधा आणि महत्वपूर्ण सिद्धांत किंवा एक साधी आणि महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे बाळकांच्या प्रती असलेली नम्रता. जितका आपण नम्र राहू तितका आम्ही स्वर्गीय राज्याचं वारस बनत जाऊ. दुसरं आहे, जितका आम्ही विश्वासात मजबूत होत जाऊ तितका आम्ही स्वर्गीय राज्याचं वारस बनत जाऊ. स्वर्गीय राज्य प्राप्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करून घेणं हा मूळ मुद्दा आहे. जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपला उद्धारक म्हणून स्वीकारतो, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आपलं जीवन त्याला समर्पण करतो आणि येशू माझ्या जीवनाचा धनी आहे, मालक आहे, स्वामी आहे, मी माझं जीवन प्रभू येशूला समर्पित करतो, असं ज्या वेळेला मनुष्य स्वीकारून त्याच्यावर विश्वास ठेवून जगतो, त्या प्रक्रियेला आपण तारण म्हणतो. जो व्यक्ती तारण पावलेला आहे तो स्वर्गीय राज्याचा वतनदार आहे. परंतु तेवढंच महत्वाचं नाही, त्याच्यात एक उपभाग आहे, तो म्हणजे त्या व्यक्तीने नम्र असावं आणि त्या व्यक्तीने विश्वास संपन्न असं असावं किंवा विश्वासामध्ये बळकट असावं. प्रियजन हो, आम्ही बालपणापासून ख्रिस्ती आहोत. ख्रिस्ती विश्वासामध्ये आमचं जीवन आम्ही जगत आहोत. आणि असं करत असताना आमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला स्वर्गीय राज्याच्या वचनाची खात्री तर आहेच, योहान 3:16 या वचनाप्रमाणे. परंतु ही स्वर्गीय वचनाची खात्री झालेली असताना आज तुमची आणि माझी वागणूक नम्रतेची असावी. या ठिकाणी शिष्यांची नम्रतेची वागणूक दिसून येत नाही, थोडीशी कठोर दिसते, नाही का? की आमच्या गुरुला आता ही लेकरं का त्रास देत आहेत, किंवा या लेकरांचे पालक प्रभू येशू ख्रिस्त गुरु जो आमचा स्वामी त्याला का त्रास देत आहेत असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी आणणाऱ्यांना दटावलं असं शब्द आहे. त्याचा अर्थ होतो त्यांना थांबवलं किंवा त्यांना पुढे जाऊ दिलं नसेल, त्यांना सांगितलं असेल नाही नाही तुम्ही थांबा, तुम्ही आता भेटू शकत नाही, नाही का? कदाचित शिष्यांना असं वाटलं असेल की प्रभू येशू ख्रिस्त आता थकलेले आहेत आणि ख्रिस्त थकलेले असताना अशामध्ये या लेकरांची का भेट द्यावी? नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याही पलीकडे जाऊन या लेकरांप्रती एक गोष्ट केली, ती म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली नम्रता पाहिली आणि त्यांच्यामध्ये असलेला विश्वास हा पाहिला. लेकरांची नम्रता आणि पालकांचा असलेला विश्वास. तर मग आता ख्रिस्ती संगोपन जे आई वडील करत आहे, तुम्हा सगळ्यांना आणि मला सुद्धा हा बोध आहे की आम्ही नम्र असावं आणि आमच्या लेकरांना
देवाच्या विश्वासामध्ये आम्ही वाढवावं. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वासणारे बनूया आणि आमच्या लेकरांची जी नम्रता आहे ती नम्रता प्रभूचा गौरव करण्यासाठी कारणीभूत अशी होणार आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कृतीमधून पण फार मोठ्या गोष्टी शिकवत आहे. केवळ शब्दानेच प्रभू येशू ख्रिस्त शिकवत आहे असं नाही. त्याचे जे शब्द आहे ते तर आम्हाला प्रोत्साहन देतातच, परंतु ही जी कृती प्रभू येशू ख्रिस्ताने केली, त्या बाळकांना जवळ घेतलं आणि हात ठेवल्यानंतर तो तेथून गेला. त्याने त्यांना जवळ केलं, त्यांच्यावर हात ठेवला, म्हणजे मायेने त्यांना जवळ केलं, प्रेमाने त्यांना जवळ केलं आणि मग येशूने पुढील प्रवास क्रमण केलेला आहे. महत्वाची गोष्ट आहे लेकरांची असलेली नम्रता आणि आईवडिलांचा असलेला विश्वास. तर प्रियांनो, आमची लेकरं प्रभूमध्ये नम्र असावीत आणि आम्ही प्रभूमध्ये विश्वासणारे असं असावं. देवाच्या कार्याबद्दल लेकरं नेहमी उत्साही असतात, हे आपण विसरता कामा नये. जर आपण थोडंसं काही वचनं वाचली तर एक वचन आपल्यासमोर वाचू इच्छितो, ते म्हणजे कलसेकरास पत्र 3 अध्याय. याच्यामध्ये आपण जाऊ. कलसेकरास पत्र 3 अध्याय आणि या 3 अध्यायाच्या 20व्या आणि 21व्या वचनाकडे बघा. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापांची आज्ञा पाळा, हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलास चिरडीस आणू नका, आणाल तर ती खिन्न होतील. आता नातक दिसतं आम्हाला लेकरांचं, आईबापांचं, आणि दोघांनाही इशारा आहे. काय आहे बापांसाठी इशारा? मुलांना चिरडीस आणू नका, नाहीतर ती खिन्न होतील. आणि आपल्याला मुलांनाही आज्ञा आहे की आज्ञा पाळण्यामध्ये तुम्ही सक्षम असा. आता जी लेकरं आणली होती प्रभू येशू ख्रिस्ताकडे, ती आज्ञा पालन करणारीच असावी आणि जी पालक त्यांना घेऊन आलेली होती ती त्यांना प्रेम करणारी अशी नक्कीच असावी. आमची लेकरं ज्या वेळेला प्रभूकडे आणतो त्यावेळेला लेकरांचाही रोल आहे आपल्या आईबापांप्रती आज्ञा पालन करणं आणि आईबापांनी त्यांना चिरडीस न आणता आनंदाने प्रभूच्या स्वाधीन करणं. कारण की बघा, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट या सगळ्या लेकरांच्या जीवनातून दाखवत आहे. थोडंसं जर पुढे गेलं तर बघा 21व्या अध्यायाकडे जाऊया, मत्तई 21. आणि या 21 अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये एक महत्वपूर्ण घटना घडली. 21वा अध्याय वचन 15. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. मुलांना पाहिलं शास्त्र्यांनी आणि याजकांनी. बघा, 19व्या अध्यायामध्ये ह्या लेकरांना मनाई करण्यात आली शिष्यांकडून, परंतु येशूने हात ठेवला, येशू पुढे गेला. पुढे आम्ही जर 21व्या अध्याय येतो आणि 15वं वचन वाचतो तर प्रौढ लोकांनी येशूचा नाकार केला, परंतु लेकरांनी येशूचा नाकार नाही केला, येशूचा गजर केला. शास्त्री त्या ठिकाणी आहेत, मुख्य याजक त्या ठिकाणी आहे, ते रागावलेले आहेत. आणि ते रागावलेले असताना प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला जो चमत्कार आहे तो पाहून जी मुलं आहेत ती होसान्ना असं गजर करू लागले. बघा, एक वेळेस प्रौढ लोक आपल्या तत्वज्ञानानुसार, आपल्या शिक्षणानुसार किंवा आपल्या वागणुकीनुसार प्रभू येशू ख्रिस्ताला कदाचित नाकारतील, परंतु निरागसता आणि नम्रता, जसं मी आधीच म्हटलं, नम्रपणा आणि विश्वासूपणा या 2 गोष्टी आम्हाला या लेकरांकडे पाहून बघायला मिळतात. त्या म्हणजे या प्रौढांनी नाकार केला, परंतु बालकांनी त्याची स्तुती केली. आम्हीही बालकांसारखं बनूया. स्वर्गाचं राज्य केव्हा प्राप्त होईल? बालकांसारखं झाल्यावर. मग बालक जसे नम्र असतात, ही बालक जशी विश्वासात असतात आणि ही बालक जशी प्रभूची स्तुती करतात, तसं कर्तव्य आज तुम्हाला आणि मला करायचं आहे. बरं, मग प्रभू येशू ख्रिस्ताने या मुलांकडे पाहून देवासाठी ही मुलं का महत्वाची आहे ह्याचाही थोडक्यात विचार करूया की लेकरं देवासाठी का महत्वाची आहे. जर आपण स्तोत्र 127 बघितलं तर 3ऱ्या वचनामध्ये लेकरं हे देवाने दिलेलं दान आहे, पोटचे फळ हे त्याची देणगी आहे. सगळ्यांचं तोंडपाठ वचन आहे. मग लेकरं का महत्वाची आहे? देवराज्याचं त्यांच्या द्वारे देवराज्याची प्राप्ती आहे, पण पहिलं काय आहे तर ते देवाचं दान आहे. म्हणून आम्ही आमची लेकरं प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये दिली पाहिजे. ही गोष्ट त्या ठिकाणी लोकांना कळली, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटवलं. मग आज प्रियांनो, तुम्हाला आणि मला ही गोष्ट कळलेली आहे की आम्ही आमची लेकरं प्रभूच्या हातामध्ये द्यावीत. का? कारण की ती देवाची देणगी अशी आहे, देवाचा आशीर्वाद असा आहे.
दुसरी गोष्ट, अनुवाद 6वा अध्याय आणि 11वं वचन वाचलं तर आम्हाला असं दिसतं की आमची लेकरं ही मौल्यवान आहेत देवाच्या दृष्टीने. अनुवाद 6वा अध्याय आणि वचन 1. आमची लेकरं देवाच्या दृष्टीने फार मौल्यवान आहेत. या 6व्या अध्यायाचं पहिलं वचन मी आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी वाचतो. ते असं आहे, 6वा अध्याय. तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकवण्याची मला आज्ञा केली आहे ते तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. आता या ठिकाणी उघडपणे उल्लेख नाही, परंतु खालची वचनं जर आपण वाचत जाल तर ह्या ज्या आज्ञा आहेत या इस्रायलाच्या मुलांना आहे आणि ह्या इस्रायलाच्या मुलांना दिलेल्या आज्ञा आहे. त्यामध्ये ही आज्ञा आहे की जे विधी व नियम शिकवलेले आहे तो वतन करून जात असताना तुम्ही ते पाळा. लेकरांना जबाबदारी काय आहे की तुम्ही दिलेल्या आज्ञा पाळा, कारण तुम्ही मौल्यवान आहात. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, देवासाठी मुलं का महत्वाची आहे, तर मत्तई 18 दुसरं आणि तिसरं वचन हे आपण बघू शकतो. मत्तई शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 18वा अध्याय आणि 2 व 3 वचनं. काही वचनं आज संध्याकाळी मी आपणाला काढायला लावणार आहे. मत्तई 18, 2 आणि 3. तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश नाही. मुलं हे देवराज्याचं प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने मुलं का मौल्यवान आहेत, कारण ती देवराज्याचं प्रतीक आहे. या ठिकाणी वचन स्पष्टपणे म्हणतं की एका बाळकाला बोलवलं, त्याला उभं केलं आणि तुमचा पालट होऊन बाळकासारखे झाल्याशिवाय. याचा अर्थ आम्हाला आमचा स्वभाव बदलावा लागेल, आम्हाला आमचं जीवन बदलावं लागेल, आम्हाला आमच्या जीवनातल्या काही गोष्टी बदलाव्या लागतील. स्वतःमध्ये पालट होऊन जशी लेकरं लगेचच विसरून जातात, त्यांना आपण रागवलो किंवा त्यांना एखाद्या गोष्टीची भुरळ पडली, लगेच ते विसरतात आणि आनंदाने आमच्या संगती खेळायला लागतात, नाचायला बागडायला लागतात. हे सगळं ह्याचं प्रतीक आहे की आम्ही देखील क्षमाशील अंतकरणाने जीवन जगावं. लेकरं जसं कसल्याही प्रकारचं त्यांच्या मनामध्ये वैरभाव कटुता नसते, तसं सगळं काही काढून टाकून एक नव्या स्वभावाने आम्ही जगावं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने लेकरं मौल्यवान आहेत, कारण ती देवाचं दान आहेत. लेकरं मौल्यवान आहेत कारण ते आज्ञा पालन करणारी आहेत. लेकरं मौल्यवान आहेत कारण की ते स्वर्गीय राज्याचं प्रतीक आहे. सोबतच स्तोत्र 68 आणि वचन 5 मध्ये एक गोष्ट सांगितलेली, ती मी वाचतो. स्तोत्र संहिता 68 आणि वचन 5. पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, पितृहीनांचा पिता. याचा अर्थ काय, तुमचा आणि माझा पिता प्रभू आहे. ज्यांना पितृहीन जे लेकरं आहेत त्यांच्यासाठी आमचा पिता हा परमेश्वर पिता बनतो आणि तो कैवारी बनून आपल्या पवित्र निवासस्थानी आमचा प्रभू आहे. याचा अर्थ आमचा प्रभू आम्हाला उपासनेचं केंद्र आहे. देवाच्या दृष्टीने लेकरं का महत्वाची आहे, कारण तो आमच्यासाठी पिता बनलेला आहे, म्हणून लेकरं देवाच्या दृष्टीने महत्वाची आहे. जगरहाटीनुसार हे जग सोडून आम्हाला जावं लागणार, परंतु आम्ही एकटे आणि एकाकी नाही, तर आमचा पिता एक आहे, तो आहे स्वर्गामध्ये. प्रियांनो, बाळकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही हे आम्ही बघत असताना आम्ही हेच बघत आहोत की आमचा प्रभू स्वर्गामध्ये आहे आणि तो पिता आहे, आणि तो पिता असल्यामुळे आम्हाला आमचं जीवन त्याच्यामध्ये जगायचं आहे. देवराज्यासाठी बाळकासारखं होऊया, बाळकासाठी नम्रता धारण करूया, बाळकासारखा विश्वास जाहीर करूया आणि आम्ही स्तुती करणारे बनूया. जसं गजर करणारी मुलं म्हणत होते, होसांना होसांना, तसा गजर आपण आमच्या जीवनाच्या द्वारे करूया. सोबतच आमच्यासाठी स्वर्गीय पिता आहे, सोबतच तो आम्हाला आशीर्वाद देतो, तो आमच्यासाठी मौल्यवान अशी कामं करतो आणि तो आम्हाला सुरक्षित ठेवणारा असा आमचा पिता आहे. काही वचनं आपण कृपा करून बघू शकता. लूक 7:8 याच्यामध्ये तो बरं करतो. लेकरांसाठी प्रभू येशू ख्रिस्त काय करतो, तर लूक शुभवर्तमान 7वा अध्याय जर बघितला तर त्याचं 8वं वचन, लूक 7 आणि 8. कारण मी ही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत,
मी एकाला जा म्हटले म्हणजे तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करीतो. आता या ठिकाणी याईराच्या कन्येबद्दलचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. आणि प्रभूने तिला बरं केलेलं आहे. आपल्या आपल्या कृपेने, आपल्या महान सामर्थ्याने प्रभूने अद्भुत चमत्कार पुढील वचनेत केलेला आहे. आणि नाईन नावाच्या गावामध्ये पुढे एक आम्हाला गोष्ट पाहायला मिळते. विधवेचा जो मुलगा आहे तो प्रभू जिवंत करतो, आणि इकडे शताधिपतीचा चाकर आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्त जेवण करत आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला एका गोष्टीकडे नेतात, ते म्हणजे आमचा प्रभू लेकरांना बरं करणारा आहे. विधवेचा एकुलता एक मुलगा आहे. काय परिस्थिती तिची झाली असणार आहे, आणि अशी परिस्थिती आमचा प्रभू बदलतो. यावरून आम्हाला हेच शिकायला मिळतं की आमचा प्रभू कृपा पुरवतो. मार्क 10 मध्ये एक गोष्ट अजून आहे. मार्क 10वा अध्याय कृपा करून आपण बघू शकता. या 10व्या अध्यायामध्ये आम्हाला जे वाचायला मिळतं ते असं आहे की सार्वकालिक जीवनासाठी तरुणांचा प्रश्न आहे, परंतु त्याच्या अगोदर बाळकांना स्पर्श करावा म्हणून हाच उल्लेख जो आपण मत्तई 19 मध्ये वाचला तो आम्हाला दिसतो. म्हणजे त्यांना मनाई करू नका, ते देवराज्याचं प्रतीक आहे. येशूच्या दृष्टीने लेकरं कसे आहेत, तर येशू त्यांना बरं करतो. येशू ते त्यांच्यासाठी आमच्या समोर एक गोष्ट ठेवतो, ते म्हणजे त्यांना देवराज्याचं प्रतीक असं बनवतो. आमची लेकरं काय आहेत? आज आमच्या लेकरांकडे या दृष्टीने बघा की आमची लेकरं देवराज्याचं प्रतीक आहे. आमची लेकरं देवाने दिलेलं आम्हाला दान आहे. आमची लेकरं ही देवाने बरं केलेली अशी आहे, जसं विधवेच्या मुलाला बरं केलं. आमची लेकरं आणि आम्ही स्वतः, आमचा पिता स्वर्गामध्ये आहे, त्या पित्याची आम्ही लेकरं आहोत, आणि आम्ही देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहोत. म्हणून आम्ही आज्ञापालन करूया. जगात आज्ञापालन करू, आईबापांचं व स्वर्गीय पित्याचं आज्ञापालन करू. आणि देवबापाचं आज्ञापालन करत असताना, नम्रतेचं उदाहरण देत असताना प्रभूने लहान बाळकाला त्यांच्या समोर उभं केलं. जर आपण लूक 18:17 वाचाल तर त्या ठिकाणी एका बाळकाला उभं करून नम्रतेचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं. पुढे मत्तई 18:5-6 ही वचनं आपण वाचाल तर त्याच्यामध्ये आम्हाला हेच पाहायला मिळतं की आम्हाला कसल्याही प्रकारचं नुकसान न होता प्रभूचा गौरव करता येतं, आणि प्रभूच्या गौरवासाठी प्रभू लेकरांचा उपयोग करतो. पुढे मत्तई 18:12-14 ही वचनं वाचली तर आम्हाला लेकरांबद्दलचं महत्त्व वाचायला मिळतं. प्रियांनो, हे जे रेफरन्सेस आहेत आपण ते बघावेत अशी मी आपल्याला विनंती करेन. आज सायंकाळी स्वर्गाचं राज्य बाळकांसारखं झाल्यावरती आम्हाला प्राप्त होतं. दटावणाऱ्यांना, प्रभूकडे लेकरं आणणाऱ्यांना दटावण्यात आलं, परंतु येशूने त्यांच्यावर हात ठेवला कारण स्वर्गाचं राज्य असलेल्यांचंच आहे. मग लेकरांच्या प्रती असलेली नम्रता, लेकरांच्या प्रती असलेला विश्वास, आणि लेकरं जसं प्रभूची स्तुती करतात तसं आपण करूया. प्रभू येशू ख्रिस्त लेकरांकडे या दृष्टीने बघतो की ते देवाचं दान असं आहे. लेकरांकडे या दृष्टीने बघतो की ही जी लेकरं आहे त्यांना प्रभू येशू बरं करणारा असं आहे. ही जी लेकरं आहे ही नम्र आहेत असं येशू ह्या लेकरांकडे बघून करतो. प्रियांनो, आज आपल्याला असलेली लेकरं देवाचं दान, देवाचं प्रीतीचं एक साधन, आमच्या विश्वासाला वाढवण्याचं एक साधन असं बनवूया व त्याच्यामध्ये सदैव चालत राहू. सायंकाळचं हे छोटंसं मनन देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. प्रियजन हो, लवकरच आपण दुःख सहन सप्ताह साजरा करणार आहोत, त्यासाठी प्रार्थना करूया. जे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ते आहे रेव्हरंट विद्यासागर गायकवाड अकोला या ठिकाणाहून. ते आपल्याकडे वचनाच्या सेवेसाठी येणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी व होणाऱ्या सेवेसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. मी सन्मान्य डॉक्टर रेव्हरंट जी जय कृपाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन प्रार्थना करायची आहे. सोबतच आज ज्या प्रियांचे वाढदिवस आहे त्यापैकी क्षितिजा जावरे आहे, डॉक्टर सॅम्युएल आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी. सोबतच सुहान डोंगरे आहे. या 3 प्रियांचे वाढदिवस आहे. कृपा करून आपण या प्रिय लेकरांसाठी प्रार्थना करावी. सोबतच रयता अक्कांसाठी आपण प्रार्थना करावी. त्यांना प्रभू आरोग्य देव, त्यांना आपली कृपा देव. सोबतच जुलियाना अक्का आहेत, मालतीबाई वळवी आहेत, सध्या ते ट्रीटमेंट घेत आहेत. ट्रीटमेंट घेणारे या प्रियांची आपण आठवण करावी. श्रीपीडी लवणे यांना बरं नाही आहे, त्यांच्या आरोग्यासाठीही आपण कृपा करून प्रार्थना करावीत. व प्रभू आपणाला जे विषय सुचवत आहे त्यासाठी कृपा करून आपण पुढे येऊन प्रार्थना करावी. पाळक साहेबांची प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. आशीर्वाद देखील सन्मान्य डॉक्टर रेव्हरंट जी जयकर पाळक साहेब देतील.
उद्याच्या सूचना आपण घेऊ आणि गीत गायन करून आजचं मनन संपूया. आजच्या या मननामध्ये एक गोष्ट मला आशीर्वादाची वाटली, ती ही की प्रभू येशू ख्रिस्त लहान लेकरांमध्ये स्वर्गाचं राज्य बघतो. शिष्यांना कल्पना नव्हती, आईबापांना कल्पना नव्हती, जमावाला कल्पना नव्हती की हा जो छोटासा लेकरांचा घोळका आणलेला आहे हे काय आहे. त्याच प्रकारे आपली लेकरं, मंडळीतली लेकरं, आपल्या जगातली लेकरं असू शकतात. आपण त्यांच्याकडे देवाचं राज्य बघावं जसं येशू बघतो आणि त्यांना तो कवटाळतो आणि आशीर्वाद देतो. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आजचा जो आपल्याला मननात्मक निरोप मिळाला, एक छोटीशी भरती ही की देवाचं राज्य लेकरांमध्ये बघा. आणि जेथे देवाचं राज्य आहे, येशू ख्रिस्त तेथे उपस्थित आहे, हे आपण विसरता कामा नये. देवाची स्तुती असो. असा आपला प्रभू आपल्याला लाभला, त्याची स्तुती असो. त्याने जवळ केलं नसतं, आपल्या कोणालाच हे सत्य कळलं नसतं, देवाचं राज्य आपल्याला पण मिळालं नसतं. अशीच आपण लेकरं होतो, परागंदा झालेली, पापामुळे भटकलेली. त्याने आपल्याला जवळ घेतलं, कवटाळलं, आशीर्वाद दिला आणि आपल्याला तो म्हणाला, बेटा मला माहीत आहे स्वर्गाच्या राज्यासाठी मी तुम्हाला बोलावलेलं आहे. किती बरं होईल आपण आपल्या लेकरांकडे एवढ्या मोठ्या दृष्टीने बघितलं तर ही लेकरं खरोखर आपल्याला सन्मार्गावर चालायला शक्ती देतील. आपण प्रार्थना करू. आमच्या दयाळू देवबापा, किती मोठा आनंद, किती मोठं सत्य, किती अद्भुत शिकवण प्रभू येशूने दिली. तीही या एका छोट्या घटनेपासून. लेकरांना येशू आलाय म्हणून लोक घेऊन आले. त्यांची इच्छा होती प्रभू येशूचा हात त्यांच्या माथ्यावर यावा, त्याने त्यांना आशीर्वाद द्यावा, प्रार्थना करावी. असं का झालं माहीत नाही प्रभू परमेश्वर देवबापा, परंतु तू त्यांना प्रेरणा दिली. कारण थोड्याच वर्षांमध्ये येरुशलेमचा भयंकर विध्वंस झाला. ही लेकरं चिरडली गेली. आम्हाला माहीत नाही त्या पुढच्या पिढीचं काय झालं, परंतु तुझा संकल्प अद्भुत असतो. संधी मिळताच ही लेकरं तेथे पोहोचली. आम्ही तुझा धन्यवाद करतो त्या आईबापांसाठी ज्यांनी त्या लेकरांना आणलं. आम्ही तुझा धन्यवाद करतो की येशूची बातमी ऐकून त्यावर विश्वास ठेवणारे आईबाप त्याही काळात होते, ज्याही काळात आहेत. प्रभू त्यांना आशीर्वाद दे, त्यांची पिढीची जोपासना होऊ दे. ही लेकरं पुढे मोठी व्हावीत, पुढे जावीत. त्यांची लेकरांची लेकरं त्याच प्रकारे येशू ख्रिस्ताकडे यावीत. यासाठी की स्वर्गाच्या राज्याची भागीदारी किती अद्भुत आहे त्यांना कळावं आणि त्यांनी इतर पिढीला, मोठ्या पिढीला सांगावं, देवाचं राज्य आमच्यामध्ये आहे, ख्रिस्त आमच्यामध्ये आहे. बापा तुझी स्तुती असो. तुझ्या वचनासाठी रेव्हरंट अनुप वळवी यांच्या मननासाठी आम्ही तुझा धन्यवाद करून प्रार्थना करतो. त्यांना सुद्धा आशीर्वाद दे, त्यांना लागणारी कृपा दे, आरोग्य दे. आम्ही आजच्या सायंकाळी इतर आमच्या भावा बहिणींची आठवण करतो. बरेच जण आजारी आहेत, विशेषतः आज आमचे लवणे बंधू आहेत, त्यांना बरं नाही. आम्ही रयत अक्का जुलियाना यांची आठवण करतो. आम्हाला अजून पुष्कळ जण आहेत की ज्यांची प्रार्थनेत आम्ही सतत आठवण करतो. प्रभू आम्ही विनंती करतो की तू आपला हात लांब करून त्यांना स्पर्श कर. आज जर ते बिछाणावर आहे आणि ती प्रार्थना ऐकत आहेत, जसा तू त्यावेळेला लेकरांना आपल्या
उराशी कवटाळून घेऊन आशीर्वाद देता झाला. प्रभू यांनाही आपल्या प्रेमाची नवी चव त्यांच्या त्या प्रसंगामध्ये तू दे. त्याचप्रमाणे ज्यांचे वाढदिवस आहेत, डॉक्टर सॅम्युएल आणि त्याचप्रमाणे जावरे, क्षितिजा आणि सुहान, असे काही आहेत की ज्यांना तू हा आजचा दिवस दाखविला. प्रभू त्यांना सहाय्य कर, या वाढदिवसाचा आनंद आणि आशीर्वाद दे. त्यांची वाढ तुझ्या कृपेत सद्गुणात कर. सर्व वाईटापासून त्यांना तू राख आणि तुझ्या राज्यासाठी त्यांना उपयोगी पात्र कर, अशी पण आम्ही तुला विनंती करतो. सोबत हे जे आठवडाभर असणारं चिंतन मनन आहे प्रभू, ते सुद्धा तू आशीर्वाद करीत जा. आम्हाला त्यातून सद्बोध तू दे. आमची तयारी तू ठेव. आम्हाला चांगल्या प्रकारे घडव, यासाठी की तुझ्या राज्याची सेवा व्हावी, तुझी मंडळी व्हावी, तिची उन्नती व्हावी, पुढे जावी आणि या जगाच्या संग्रामात ती टिकावी. म्हणून प्रभू हे सद्बोध त्यांच्यासाठी उपयोगी तू कर. परंतु हे बोध करीत असताना तो बदल आमच्याही जीवनामध्ये यावा म्हणून आम्ही स्वतःसाठी मागणी करतो की तू आम्हाला सुद्धा शुद्ध आणि पवित्र कर. तुझ्या मागे चालण्याची कृपा दररोज तू आम्हाला दे. आणि प्रभू तू किती चांगला आहे याचा गोड अनुभव आम्ही घेत या जगामध्ये तुझा सुगंध पसरावा म्हणून आम्हाला तू लागणारा बळ, सामर्थ्य आणि अभिषेक तू दे. प्रभू आम्ही आमच्या संस्थेसाठी प्रार्थना करतो, SM ट्रस्ट आणि SS चर्च. प्रभू या सर्वांच्या कामकाजाला, अधिकाऱ्यांना, त्याचप्रमाणे सेवेकरांना तू कृपा दे. त्यांचं तू सर्व वाईटापासून रक्षण कर. आपल्या देवाप्रती आणि संस्थेप्रतीची निष्ठा टिकू दे. आणि प्रभू त्यांचा उपयोग तुझ्या राज्यासाठी व या संस्थेच्या पुढे जाण्यासाठी करून घे, अशी पण आम्ही तुला विनंती करतो. तुला मान, महिमा, गौरव देतो प्रभू तुझ्या वचनासाठी पुन्हा एकदा. आणि आम्ही विनंती करतो की हे दिवस आम्ही आठवावे. आमचा प्रभू कॅल्वरीकडे निघाला आणि तो कसा आपला स्वतःचा प्राण देईपर्यंत चालत गेला, विश्वासू राहिला. आणि हे देवाप तू त्याला कसं मरणातून जिवंत करून तू आपलं वचन पूर्ण केलं, त्याबद्दल आम्ही मनन करावं, विचार करावा. आपला वधस्तंभ घेऊन दररोज तुझ्या मागे चालायला शिकावं, असा आशीर्वाद आम्हाला तू दे. आजच्या या सायंकाळी आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तू गौरविला जा आणि येणाऱ्या दिवसातील मनन सुद्धा तू आशीर्वादित कर. आमची प्रार्थना तू ऐक. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानिले जावं. तुझं राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासरून सोडितो तशीच आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, ऑनलाईन जे जोडले गेलेले आहेत त्या सर्वांबरोबर, येथे बसणारे संत गण आणि सेवेकरी यांच्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. या रात्री उद्यासाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी 6 ते 6:30 जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब यांच्याकडून असणार आहे. तर उद्या सायंकाळी पुन्हा आपण ऑनलाईन ही सभा घेणार आहोत. वेळ असणार आहे सायंकाळी 6 ते 6:30. सर्वांना सलाम.